श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की मुलगी कोणाच्या घरी जन्माला येते आणि का. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आजकाल आपण महिलांवरील अत्याचार वाढत असल्याच्या धक्कादायक बातम्या ऐकतो, पाहतो, ज्यामुळे महिलांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. आजही महिलांना घरापासून बाहेरपर्यंत प्रवास करणे असुरक्षित वाटत आहे. इतकेच नाही तर काही लोक असेही राक्षसी वृत्तीचे आहेत जे जन्मापूर्वीच मुलींची आईच्या उदरात हत्या करतात. महाभारतात सांगितल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने भ्रूण हत्या हे सर्वात मोठे पाप मानले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येक घरात मुली का जन्माला येत नाहीत याबद्दल श्रीकृष्ण काय सांगतात, गरुड पुराणात काय म्हटले, सविस्तर आज आपण जाणून घेणार आहोत. कन्यारत्न कसे लाभते भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे. हे देखील सत्य आहे की काही लोक अजूनही मुलींना ओझं मानतात. हिंदू धर्मात प्राचीन काळापासून मुलींना समान अधिकार दिलेले आहेत, पण ज्ञानाअभावी काही लोक मुलींना ओझं म्हणून पाहतात. पण त्यांना कदाचित माहीत नसेल, हिंदू धर्मात मुलींना लक्ष्मीचे रूप मानले जाते. आजही हिंदू लोक नवरात्रीमध्ये मुलीची पूजा करतात. कन्यारत्न उगाच मिळत नाही, याचे कारण भगवान श्रीकृष्णाने सविस्तरपणे सांगितलेले आहे. ते आपण जाणून घेणार आहोत. आणि गरुड पुराणात काय म्हटले आहे हे देखील आपण आज जाणून घेणार आहोत. गरुड पुराणात एक कथा वर्णन केलेली आहे. या कथेत श्रीकृष्ण सांगतात की कोणत्या घरात मुलीचा जन्म होतो. कथेनुसार एके दिवशी अर्जुन आणि श्रीकृष्ण बसले होते. दोघेही जन्ममृत्यूबद्दल बोलत होते. त्याचवेळी अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले की देवा, कोणत्या कर्मामुळे माता पित्याला कन्यारत्न मिळते, म्हणजे देव मुलीच्या जन्मासाठी घराची निवड कशी करतो. तेव्हा श्रीकृष्ण हसत हसत म्हणतात, पार्थ, आज तुझ्या मनात अचानक हा प्रश्न कसा काय आला. अर्जुन म्हणतो, नारायण, मी विचार करत होतो की सर्व मुली ह्या लक्ष्मी असतात आणि देवी लक्ष्मी प्रत्येकाच्या घरी का येत नाही, म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे. त्यावर श्रीकृष्ण म्हणतात, कोणत्या घरात मुलीचा जन्म होतो. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, कोणाच्या घरी मुलगा जन्माला आला तर ते त्यांचे भाग्य असते, पण कोणाच्या घरी जर मुलगी जन्माला आली तर ती त्यांच्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. मुलं नशिबाने मिळतात तर मुली सौभाग्याने मिळतात. ज्या स्त्री पुरुषांना आपल्या पूर्वीच्या जन्मात चांगली कर्म केलेली आहेत त्यांनाच मुलीचे पालक बनण्यासाठी बहुमान मिळतो. श्रीकृष्ण पुढे म्हणतात, देव मुलीच्या जन्मासाठी अशीच घरे निवडतो जे मुलींचा भार उचलू शकतील. देव जाणतो काही लोक धनी असूनही जे मुलीचा भार उचलू शकत नाहीत, तर काही लोक असे आहेत जे गरीब असूनही आपल्या मुलींना मोठ्या प्रेमाने वाढवू शकतात, मुलीसाठी चांगले पालक होऊ शकतात. हे विश्वाच्या निर्मात्याला आधीच माहीत असतं. मुलीशिवाय ही सृष्टी अपूर्ण आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे म्हणतात की कन्या हे विश्व चालवतात. ज्या दिवशी या जगात मुलीचा जन्म थांबेल त्या दिवशी हे जग थांबेल. मग काही दिवसातच हे विश्व नष्ट होईल. मुलीच आपल्या आईवडिलांना सर्वात जास्त प्रेम देतात. मग लग्नानंतर ती सासरी गेल्यावर तिथे सून आणि बायको म्हणून तिचं प्रेम वाटून घेते. त्यानंतर ती आई झाल्यावर सर्वस्व आपल्या मुलाला देते. मुलगा एकच कुळ चालवतो, पण मुली 2 कुळाचा गौरव करतात. स्त्रीच्या योनीत का जन्म घेतो, तर भगवान म्हणतात, गरुड पुराणात सांगितले आहे की मृत्यूनंतर आत्म्याला त्याच्या कर्मानुसार दुसरा जन्म मिळतो. जे लोक मृत्यूच्या वेळीही स्त्रियांचा विचार करत असतात त्यांचा पुढचा जन्म स्त्री योनीत होतो. एवढेच नाही तर एखाद्या पुरुषाने आपल्या मानवी जीवनात स्त्रियांचा छळ केला किंवा त्रास दिला तर तो पुढच्या जन्मातही स्त्री म्हणून जन्माला येतो.